नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। काल मी जो व्हिडिओ बनवला होता, आज मी त्याच संदर्भामध्ये त्यालाच अनुसरून असा व्हिडिओ आज मला पोस्ट करायची होती, जे मी नेहमी पोस्ट करायचो की कोणाची पुण्यतिथी, जयंती, थोर महापुरुषांची असल्यानंतर जसं मी शालेय जीवनामध्ये आपण दर महिन्याला कोणाची ना कोणाची पुण्यतिथी, जयंती येते, बरोबर. आपल्याला शिक्षक, आपले गुरु, हे सर्व शालेय जीवनामध्ये आपण भाषण वगैरे ठोकायचो, बरोबर. आज आपण कोणाची जयंती, पुण्यतिथी साजरी अथवा पोस्ट करायची सोशल मीडियावर तर विचार केला तर पोस्ट केल्यानंतर ना, आज माननीय इंदिरा गांधीजींची पुण्यतिथी आहे. आपण जर त्यांची पोस्ट केली तर काही लोक विचार करतात की हा या पक्षाचा आहे, हा अमुक पक्षाचा प्रचार करतोय, त्यांच्या फेवरमध्ये आहे. जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य, ते कुठेच आजकालच्या लोकांमध्ये राहिलेलं दिसत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ट्रोल करणार. जे काही आपल्याला आतापर्यंत जे शिकवलं आहे ना, जे आजकाल विद्यार्थी शालेय जीवनात शिकतात, आपल्याला पण शिक्षक लोकांनी शिकवले, ते सर्व ज्ञान याचा काहीच अर्थ नाही, अशातला भाग झालेला आहे. आज जर जे आपल्याला भारताला जे स्वातंत्र्य मिळवून दिले थोर महापुरुषांनी, ते जर आज असते, त्यांनी जर हे सगळ्या परिस्थिती बघितली असती तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं की आज जो आपला भारत देश स्वातंत्र्य हे इंग्रजांच्या गुलाम राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं आहे, हे याचसाठी मिळवलं आहे का. आज खूप अवघड परिस्थिती आहे मित्रांनो, खूप अवघड परिस्थिती आहे. पूर्वी मी प्रत्येक महापुरुषांची गोष्ट करायचो. आज मला ना असं हा विषय खूप वेगळा आहे आणि हा मांडणं शब्दामध्ये खूप क्रिटिकल आहे. क्रिटिकल यामध्ये असे काही शब्द आहेत ना, मी बोलतोय त्यामध्ये बोललो तर ते मला ट्रोल करणार लोक, तू हा असं बोलतोय. मी त्यामुळे कोणाचंही नाव घेणार नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की हे सगळं कुठं ना कुठं बांधवायला पाहिजे. जे थोर महापुरुष होऊन गेलेत आपल्या भारत देशामध्ये, त्यांनी एक आपल्या देशामध्ये पूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं आहे. आणि त्यांना प्लीज करून कोणत्याही पक्षामध्ये कशामध्ये त्यांना सामील करून घेऊ नका. त्यांची जयंती, पुण्यतिथी असल्यानंतर, कोणी पोस्ट केल्यानंतर लोकांना तुम्ही ट्रोल करू नका, त्यांना साजरी करू द्या. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय अचिव्हमेंट केली आहे, काय त्यांच्याकडून काय मोटिवेशन आपल्याला घेता येईल, हे आजकालच्या लहान मुलांना, शालेय जीवनातील, कॉलेज जीवनातील या तरुण पिढींना कळू द्या. त्यांना तुमचे निगेटिव्ह विचार, तुमचे नकारात्मक विचारांनी त्यांना तुम्ही नकारात्मक करू नका. या व्यक्तींची प्रतिमा तुम्ही धूमिल करू नका. आज जे काही लोक होऊन गेले या भारत देशामध्ये, ते आज या जगात नाही आहेत, पण त्यांची कीर्ती या जगामध्ये आज पण बोलते.
आहे. त्यामुळे प्लीज करून हे सर्व कुठंतरी थांबवा, नाहीतर येणारी पिढी ही खूप भयंकर असणार आहे. खूपच म्हणजे जे क्लायमेट आहे ना ज्या देशाचं ते खराब होणार आहे. मोटिवेशनच नाही राहिलं तर मग ही जी युवा लोक आहे, युवा पिढी आहे, ती कोणाकडे बघून मोठी होणार. तुम्ही तर सगळे थोर महापुरुषांना नावं ठेवतात. यांना हे अमुक अमुक याचं यांनी हे केलं होतं, त्यांनी असं केलं होतं, ते वेगळ्या पक्षात होते, त्यांना समर्थन करत होते, ते वेगवेगळ्या जातीलाच ते हे करत होते. मग युवा पिढी कोणाकडे बघून पुढे जाणार? विचार करा ना. ठीक आहे, धन्यवाद, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.